प्रज्ञेचा हो विस्तार दीप प्रज्वलनातून आज उजळ त्यानंतर पाटणद्वारा संचलित नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोयनानगर, आज आपण सर्वजण येथे एका विशेष प्रसंगी एकत्र आलो आहोत की आपल्या संस्थेमधील एक आदरणीय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आणि निघून जातात. पण काही माणसं अशी असतात जी स्वतःच्या कर्तृत्वाने एखाद्या वास्तूचा इतिहास लिहून जातात. आज आपल्या शाळेच्या इतिहासातील एक सोनेरी पान निरोप घेत आहे, ज्यांच्या नावाचा दरारा शिस्तीची साक्ष देतो आणि ज्यांच्या शब्दातून हिंदी साहित्याचा सुगंध दरवळतो, ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर यांचा आज सेवाकृती गौरव सोहळा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले अतिथी, माझे सर्व वंदनीय गुरुजन व येथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय पालक आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणी, आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर यांचा निरोप समारंभ आहे व सरांबद्दलच्या काही भावना शब्दबद्ध करण्यासाठी मी पूर्वा संतोष पाटील आज आपल्यासमोर उभी आहे. सर, तुम्ही जरी आमच्या वर्गावरती प्रत्यक्ष अध्यापन केले नसले तरी संपूर्ण शाळेत जो तुमच्या हिंदी भाषेचा दरार आहे तो आम्ही नेहमीच अनुभवला आहे. माननीय आर.डी. देसाई सर यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आणि तितक्याच आनंदामध्ये आपल्या सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. तसं पाहिलं तर या सोहळ्यासाठी मान्यवरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांदियाळी इथं जमलेली आहे आणि उन्हाचा तडाखा त्याचप्रमाणे वेळेचं बंधन लक्षात घेता मी त्यांचा नामोल्लेख टाळू इच्छितो, परंतु उपस्थित सर्वांच्या प्रती मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठ आणि तितकेच आदरणीय व्यासपीठापुढे उपस्थित असणारी सर्व मंडळी, तसं पाहिलं तर जीवनामध्ये कुणी कुणाच्या यावं हे खरं आपण ठरवत नाही, तर ती नियती ठरवत असते. परंतु जीवनामध्ये आयुष्यभर कुणी राहावं हे मात्र आपला स्वभाव ठरवत असतो. आणि मैत्री काय कुणी भेटला की लगेच एका दिवसात होत नसते, त्याच्यासाठी काही वेळ जावा लागतो. काही मैत्री फुलण्यासाठी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा लागतो. आता तसं पाहिलं तर मी तर नेहमी म्हणतो की बहुलेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक चैतन्यमय भूमी म्हणजे बहुले, आणि या बहुलेश्वराच्या ज्ञान मंदिरामध्ये नोकरीच्या निमित्तानं खरं तर आम्हाला भेटण्याचा योग आला. एक 2-3 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. त्यानंतर फारशी आमची भेट होत नव्हती, परंतु तरी सुद्धा भेट झालीच पाहिजे असं काही नाही. मैत्री होण्यासाठी शक्यतो मनाचा जिव्हाळा असावा लागतो, तो आमच्यामध्ये होता. अडचण असेल तेव्हा आम्ही एकत्र येत होतो, त्यामुळे शक्यतो अडचण आली नाही. परंतु मला कधी कधी हा पेच पडतो की देसाई सरांच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत जर पाहिलं तर आमच्यामध्ये एक टोकाची विचारधारा आहे. तर मगाशी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की म्हटले ते फार शिस्तप्रिय आहेत. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी नेहमी तडजोड करणारा माणूस, शिस्त एवढी पण मला आवडली, लवचिकता असावी असं वाटायचं. त्यांचा स्वभाव आक्रमक, माझा स्वभाव संयमी, त्यामुळे मैत्री होण्याचा प्रश्नच नाही. परंतु काही दिवसात लक्षात आलं की आमच्या तर मैत्रीची बीजं खूप चांगली रुजायला लागलेली आहेत. काय कारण असावं? मग पुन्हा मला लक्षात आलं की बहुतेक गुण जुळले की लग्न जुळतात आणि बहुतेक दोष जुळले की मैत्री जुळते असंच मला वाटू लागलं. आणि म्हणून आरडी आणि माझी मैत्री जी आहे ती अतिशय घट्ट आणि अगदी आम्ही एका नात्यामध्ये गुंफलं गेलो. आणि म्हटलं जातंय मित्राच्या बाबतीत, ना चाहत है सितारों की, ना चाहत है सितारों की, ना तमन्ना है नजारों की, जिंदगी में एक अच्छा दोस्त मिल जाए तो क्या जरूरत है हजारों की, क्या जरूरत है हजारों की. असा हा माझा जीवलग मित्र. आणि या जीवलग मित्राच्या भावी आयुष्यासाठी मी खरोखरच माझ्या वैयक्तिक
वतीनं मी त्यांना अतिशय सुंदर असं आयुष्य लाभावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आता त्यानंतर पाहिलं तर स्वामी विवेकानंद विषय म्हटलं जातं की वाणीमध्ये माधुर्य होतं, वृत्तीमध्ये औदार्य होतं, बुद्धीमध्ये चातुर्य होतं आणि रूपामध्ये सौंदर्य होतं. आणि या त्यांच्या सद्गुणामुळं त्यांनी सगळ्या जगाला आकर्षित केलं आणि केवळ आकर्षित केलं नव्हे तर सगळं जग त्यांनी घडवलं. पण ते एका ठिकाणी सांगतात की जर मला जर काही जिद्दी माणसं दिली, काही प्रामाणिक दिली आणि अगदी निस्वार्थी दिली तर मी केवळ देश नव्हे तर अख्खा जग बदलू शकतो. आणि खरोखरच त्यांनी ते करून दाखवलं. तसंच जर चांगली माणसं काही चांगल्या ध्येयानं जर एकत्र आली तर काय घडू शकतं हे माननीय सचिन नलवडे सर यांनी पटवून दिलेलं आहे. त्यांनी त्यांचाच क्रायटेरिया वापरला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आज समस्या खूप आहेत आणि मग अशी लोक एकत्र करूयात आणि त्यातून एखादा ग्रुप करूयात आणि त्यातूनच मला वाटतं ग्रुप मित्र गारव्यासारखा नावाचा आमचा एक परिवार तयार झाला. आणि हा जो परिवार आहे त्याच्या मार्फत आम्ही सगळी मंडळी, तसं पाहिलं तर दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसार ही साधारण म्हण असते, परंतु आमच्या बाबतीत तशी नाही. आम्ही पाटण तालुक्यातील मंडळी आहोत, कराड तालुक्यातील मंडळी आहोत आणि आम्ही कसं काय एकत्र राहतोय खरंच न म्हणजे सुटणारं कोड आहे. कुणीही म्हणजे अगदी एकत्रित सगळे असतात, एक दिलानं काम करतात. आणि खरंच मला तर असं वाटतं की हा जो कृष्णा कोयनेचा जगप्रसिद्ध जो प्रीती संगम आहे त्याला बहुतेक या आमच्या सुद्धा या मैत्रीला तो किनारा लाभलेला असावा. तर अशा पद्धतीनं हा जो ग्रुप आहे. आणि मग प्रश्न पडला की ह्या मित्र गारव्यासारखंच का नाव दिलं असेल नलवडे सरांनी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. एक प्रकारे गोरगरिबाचं शिक्षण राहील की नाही अशी परिस्थिती आहे. मग आता एक प्रकारे हा वणवा लागलेला आहे, शिक्षण विरोधी वणवा लागलेला आहे, तो गार करावा म्हणून बहुतेक मित्र गारव्यासारखा हा ग्रुप तयार झालेला असावा. आणि त्याच्या मार्फत खूप काही कामं झालेली आहेत, अनेक जार रद्द करायचं सुद्धा झालेलं आहे, काही वेळा समस्या आहेत त्या मिटवलेल्या आहेत. एक आता मध्ये राज्यस्तरीय अधिवेशन कराडमध्ये ऐतिहासिक करून दाखवलं. हे केवळ संघटनेचं बळ असतं. आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये, कुणी सेवानिवृत्त असो किंवा याच्यामध्ये कार्यरत असो, सगळी मंडळी अगदी एक दिलानं काम करतात आणि म्हणूनच त्याचं खरं तसं पाहिलं तर यश आहे. कारण म्हटलं जातं की जसे मित्र तसंच चरित्र असतं, जैसी संगत वैसी रंगत असं म्हटलं जातं, ते चुकीचं नाही. आणि हा जो आमचा मित्र आहे आरडी, ते सुद्धा याच्यामध्ये इतके पुढे असतात. एक फ्रंटचा आमचा कार्यकर्ता आहे आणि उलट आम्हाला आनंद आहे की ते आता सेवानिवृत्त होत आहे, म्हणजे अधिक वेळ आमच्यासाठी देतील. आणि आरडी मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही अगदी खूप छान असं काम करा आणि थोड्याफार का समस्या असेल ना त्या शिक्षण क्षेत्रामधल्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. आणि मध्ये गेल्या मला वाटतं आठवड्यामध्ये एक इप्सास ग्लोबल ट्रस्ट नावाचा एक सर्वे झालेला होता 31 देशामध्ये, त्यामध्ये भारत सुद्धा होता. आणि मग त्याच्यामध्ये एक निष्कर्ष असा आला की भारत देशामध्ये सर्वात विश्वासू कोण असेल तर तो शिक्षक. आणि हे तो सगळा सर्वे वाचल्यानंतर खरंच मला हसू आलं की खरंच शिक्षकावर विश्वास कोणाचा आहे का. कारण शासन तर आमच्यावर काळी मात्र विश्वास ठेवत नाही. कितीतरी उदाहरणं देता येतील. आता चाललेली पट पडताळणी वर्षातून एकदा असायची, आता परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा पट पडताळणी होते. हा आमच्यावरचा विश्वास म्हणायचा का. म्हणजे या ज्या समस्या आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवणारच आहेत. मग या सोडवण्यासाठी आपल्यासारख्या शिक्षण क्षेत्राच्या मंडळीच पुढे यायला पाहिजे. आणि मला वाटतं आमचा हा मित्र सुद्धा त्याच्यामध्ये अगदी पुढाकार घेईल, आम्ही सुद्धा त्यांना साथ देऊ. आणि खरं तर आरडी आता सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती हा काय प्रवासाचा शेवट नाही, दुसरी काय आरडी छानपैकी अगदी जीवनाचा उत्सव करायचा आणि जगायचं, मनचाही कामं करायची. कारण जगताना अनचाही आणि मनचाही हा प्रकार आहे. आता सेवानिवृत्तीनंतर अनचाहीचा काही प्रश्नच नाही, अगदी मनचाही कामं करा आणि अतिशय सुंदर असं जीवन जगा. सगळ्यांना वाटलं पाहिजे बहुतेक सेवानिवृत्तीनंतर चांगलं जगता येतं, इतकं सुंदर तुम्ही जगा. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी हा जो आमचा मित्र गारव्यासारखा परिवार आहे त्या सगळ्या तमाम मित्रमंडळीच्या वतीनं आणि माझ्या सह्यागिरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आपल्या भावी आयुष्यासाठी, आनंदमय जीवनासाठी, निरोगी आयुष्यासाठी मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. यांच्या
सेवानिवृत्ती समारंभानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. माझ्या मते 10-10:30 कदाचित कार्यक्रम सुरू झालेला असेल. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त सरांना या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ असणारे सर्वच व्यक्ती, त्यामध्ये प्रामुख्याने आपले कोयना एज्युकेशन संस्था परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय अमरसिंहजी पाटणकर दादा आणि सर्वच मान्यवर. मला एखादी दुसरी आठवण फक्त सरांची तुमच्याशी शेअर करायची आहे आणि त्यानंतर मी माझं मनोगत इथं थांबवेल. खरं तर 2000च्या बॅचला आम्ही न्यू इंग्लिश स्कूल गोकुली या ठिकाणी सरांच्या हाताखाली म्हणजे कोयना एज्युकेशन सोसायटीनं, कोयना शिक्षण संस्थेनं अनेक शाखा काढल्या आणि त्यामध्ये अगदी म्हणजे खेडोपाडीच्या शाखा काढल्या आणि खेडेगावातली लहानातली जी काही मुलं शिकली आणि आता आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहिली. म्हणजे एखादा शिक्षक किंवा शिक्षण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती मोठा बदल आणि परिणाम घडवू शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी. म्हणजे अगदी आम्हाला असं म्हणायचं की धरणाच्या आतून माझं गाव इकडं धुईलवाडी वगैरे आहे, पाटणला जोडणारा रस्ता देखील त्यावेळी उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या सावित्रीबाई फुले या सर्वांना प्रथमतः वंदन करतो. आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे आपण बघितलं की एका बाजूला आपण म्हणतोय की निरोप समारंभ आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की शुभेच्छा. नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय राजाराम दिनकर देसाई सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अमरसिंह पाटणकर दादा, माझे वडील बंधू आदरणीय राजाराम देसाई सर, उपस्थित सर्व त्यांचे मित्रपरिवार, विद्यार्थी मित्रांनो, सरांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर आम्ही 5 वर्ष पाटणला मिल्ट्रोशनला एकत्र राहिलेलो आहोत. सरांचा जो आजचा स्वभाव आहे तो त्यावेळेचा स्वभावापासून आजपर्यंत तसाच आहे. जे काय आहे ते प्रामाणिकपणे स्पष्ट बोलायचं आणि आपल्या कार्याला पुढे निघून जायचं. सारा दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि स्त्री शिक्षणाच्या जनक सन्माननीय सावित्रीबाई फुले या सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करून देसाई सरांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं कोयना शिक्षण संस्थेचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी किंवा कोयना शिक्षण संस्थेचे आधार सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मान्यवर, आज सन्माननीय प्राचार्य माननीय श्री राजाराम दिनकर देसाई यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होत आहे व त्यांना द्यावयाच्या सन्मानपत्राच्या वाचनासाठी मी आपणासमोर उभी आहे. माननीय श्री राजाराम दिनकर देसाई, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम पाटण तालुक्यातील शिक्षण संस्था कोयना एज्युकेशन सोसायटीचे आदर्श शिस्तप्रिय क्रीडा शिक्षक ते प्राचार्य म्हणून गेली 33 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून आपण आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. आपल्या या शैक्षणिक प्रवासात आपण अनेक विद्यार्थी घडवले. आपण सगळेजण अजून थोडे राहा म्हणत असताना सेवानिवृत्त होणारे हाडाचे क्रीडा शिक्षक व कुशल कर्तव्य कठोर प्रशासक आहेत. निश्चितच त्यांची कमतरता संस्थेला
व आम्हाला जाणवणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व इतर मान्यवरांना नम्र विनंती, सन्माननीय प्राचार्य श्री राजाराम दिनकर देसाई यांचा अविरत केलेल्या सेवेसाठी सत्कार करण्यात यावा. सन्माननीय देसाई सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. तसेच देसाई सरांच्या कार्यात तन्मयतेने साथ देणाऱ्या व त्यांच्याशी एकरूप झालेल्या त्यांच्या धर्मपत्नी यांचे कार्य हे कमी लेखता येणार नाही. त्यांच्या धर्मपत्नी सुस्मिता राजाराम देसाई यांचाही सत्कार विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ अलका पाटील मॅडम व इतर मान्यवरांनी करावा ही विनंती. एक आगळा वेगळा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होत आहे. समारंभाचे अध्यक्ष माननीय दादा, या सेवापूर्ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नलवडे सर, त्याचबरोबर माझे दुसरे मित्र, आमच्या संघटनेचे क्रीडा संघटनेचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आर.वाय. जाधव सर, त्याचबरोबर आमचे नातेवाईक, पाहुणे आणि सगळे मित्रमंडळ, कराड गारवा ग्रुपचे सर्व मित्रमंडळ, उपस्थित सर्व मुख्याध्यापक, सर्व ग्रामस्थ, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरे तर माझ्या नोकरीची सुरुवात 1995 साली झाली. खरं तर मी 92-93 मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मी बाळासाहेब देसाई कॉलेजचा विद्यार्थी. सतत बऱ्याच वेळा मी ग्राउंडवरती खेळाची आवड असल्यामुळे मैदानावरतीच असायचो आणि दादांची माझी त्यावेळेपासूनची ओळख होती आणि नोकरीला मागायला जाताना माझ्याबरोबर आम्ही सतत दादांकडे जायचो की तेवढी एक संधी होती. कारण आई वडील आमचे अशिक्षित होते, त्यांना आम्ही काय शिकलोय हे सुद्धा माहित नसायचं. कारण माझी शिक्षणाची सुरुवात ही आता 2री पासून मी माझी सैनिक जे वसतिगृह आहे पाटणमध्ये, त्या वसतिगृहामध्ये राहून आम्ही शाळा शिकलो आणि त्यामुळेच कदाचित मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं. कदाचित मी माझं गाव मनेरे गाव हे नदीकडच्या पलीकडे आहे आणि त्या काळामध्ये नदीकडच्या पलीकडून येऊन शिक्षण घेणं किंवा गाड्यांची वाहनांची अजिबात सोय नव्हती. त्या काळात सुद्धा आम्ही नावेतून पलीकडे यायचो, आवलत पलीकडे यायचं, तिथून पुढे जाऊन शाळेत पाटणला जायचो आणि त्या ठिकाणी वडील माझे मिलिटरीमन असल्यामुळं मला मिलिटरीच्या वसतिगृहामध्ये राहण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळाली म्हणून मला कदाचित चांगलं शिक्षण घेता आलं आणि त्या शिक्षणानंतर मी नोकरीसाठी दादांच्याकडे अनेक वेळा जायचो. दादा मला म्हणायचे, राजेंद्र जेव्हा जागा भेटते मी नक्की तुला बोलवून गेला. आणि ज्यावेळी पुढे 1994 माझं कॉलेज पूर्ण झालं आणि 95 एकाच वर्षामध्ये मला दादाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. कदाचित आमच्या तिथं मेरगावची पण शाळा होती, बाजूला मारोडची पण शाळा होती, ती थोड्या आमच्या आधी होत्या, पण तिथं मला संधी नाही मिळाली कारण तिथं अनेक माझ्यापेक्षा अगोदरचे लोक तिथं काम करत होती. आणि नंतर मला दादाने सांगितलं की तू तिथं जाऊन काम करायचं आहे. तिथं मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मला बऱ्यापैकी मिळाली आणि त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी रयतची पूर्वी शाळा होती, ती बंद पडलेली शाळा होती रयत शिक्षण संस्थेची. ती शाळा पुन्हा आमच्या संस्थेनं दादाने सुरू केली आणि या भागातल्या मुलांसाठी चांगल्या पद्धतीचं शिक्षण व्हावं आणि मुलींना शिक्षण जास्तीत जास्त मिळावं या हेतूनं या आमच्या संस्थेनं ज्या शाळा निर्माण केल्या त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. त्या शाळेवर काम करत असताना मला आमच्या या विभागातले जे जुने सगळे लोक होती, त्यामध्ये शंकरांना असतील, नाना मोरे असतील, तात्या देवळेकर असतील, विभागातले सर्व पक्षीय मंडळी, जे कुठल्या पक्षाही असा शाळेमध्ये काम करता पक्षीय भेदाभेद कधी ठेवला नाही. जरी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं काम करत असलो तरी मला वाटतं मी गावात सुद्धा आमच्या काम करताना कधी असा भेदाभेद करत नाही, कारण आम्ही शिवसेनेचे लोक पण आमच्या बरोबर आहेत. आता बऱ्यापैकी माझ्या इथं माझे ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत, त्यामध्ये विरुद्ध पार्टीचे लोक सुद्धा माझ्या इथं तितकीच उपस्थित आहेत. उलट पार्टीच्या लोकांपेक्षा विरोधी पार्टीची लोक माझे जास्त जवळ आहेत, कारण त्या लोकांच्या
भावना त्याच्यावर माझं समरस होणं ते अधिक चांगल्या पद्धतीने मी करतो. उलट पार्टीचीच माणसं आपल्या ते काहीतरी इकडे तिकडे करत राहतील, पण विरोधी पार्टीची माणसं मात्र 100% आपल्याला मदत करतात आणि शाळेला सुद्धा मदत करतात, ही माझी भावना आहे. कारण मी त्यांच्यावर अनेक वर्ष काम करतोय आणि या ठिकाणी मला या विभागातल्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी खूप प्रेम दिलं, खूप चांगल्या पद्धतीने शाळा निर्माण करण्यासाठी मला सहकार्य केलं. या शाळेत आल्यानंतर सुद्धा मला जेवढं माझ्या क्षमतेनुसार काम करता आलं, दादानी माझी क्षमतेनुसार मला इथं संधी दिली काम करायची आणि चांगली शाळा बनवण्याच्या दृष्टीनं किंवा कोयना शाळेमध्ये चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं मला जितकं काय करता आलं माझ्या अपेक्षेनुसार किंवा क्षमतेनुसार तितकं काम करण्याचा मी प्रयत्न केलाय. अधिकच्या काळामध्ये अनेक बऱ्याचशा गोष्टी माझ्या केलेल्या आहेत, मी अजून काही करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्या करण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा काळामध्ये मला संधी मिळेल. त्यावेळी निश्चितपणे दादा मी या संस्थेसाठी निश्चितपणे काम करत राहील. तुम्ही असं कधी होणार नाही की मी नोकरीतनं रिटायर झालो आणि म्हणून दुसरीकडे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने काम करतोय, असं कधी घडणार नाही माझ्याकडून. कारण माझा स्वभाव परकड आहे, मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी परकडपणे मत मांडतो तिथं. म्हणजे माझ्या संघटनेमध्ये काम करणारे किंवा नदवडे सर आमचे मित्र आहेत किंवा सगळे करारावरून आलेले माझे मित्र आहेत, त्या सगळ्यांना माहित आहे की ज्या संघटनेमध्ये किंवा जिथं मी काम करतो, ज्या गोष्टी मला कटकतात त्या लगेच, किंवा शिक्षकांच्या मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना वाईट वाटतं की काम करताना मी जरा स्वभाव स्पष्ट वागताय माझा, पण मला एक माहित आहे की आपल्याला चांगलं काम करण्यासाठी दादाने या शाळेमध्ये संधी दिली आहे आणि त्यांच्या विचाराची धारणा मनात ठेवून आपण चांगल्या पद्धतीचं काम कसं करता येईल त्या दृष्टीने मी प्रयत्न केलेले आहेत. भविष्य काळामध्ये सुद्धा मी अशाच प्रकारचं काम माझ्या हातून घडत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी माझा इथे सत्कार केला त्याबद्दल सर्व माझ्या विभागातले सगळे पालक, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सुद्धा थोडस 2 मिनिटं संयम पाळावा. कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण द्वारा संचलित नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ज्ञान मंदिराचे प्राचार्य आणि माझे मित्र सन्मान्य RD देसाई सर यांच्या सेवानिवृत्ती सेवा गौरव कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी माननीय श्रीमंत अमरसिंह पाटणकर दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, त्याच्यामध्ये नंदकुमार सुर्वे सर, विश्वास देशमुख शेख, अजित देशमुख, कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, पाटण तालुक्याचे अध्यक्ष विजयकुमार शिर्के सर, माझे मित्र आणि सन्माननीय RY जाधव सर, क्रीडा संघटनेचे विभागाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आनंदराव चाळके सर असतील, बाळासाहेब कदम असतील, कल्याणजी शिंदे सर असतील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ज्यांच्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय सातारा, पाटण, कराड, अगदी देशमुख सेठ मुंबईवरून आलेले आहेत, या ज्यांच्यासाठी आलेले आहेत ते आदरणीय RD देसाई सर आणि त्यांच्या सुविध पत्नी स्मिता देसाई मॅडम. खर तर एका मनेरी गावच्या अत्यंत दुर्गम भागातून एक युवक पाटणमध्ये येऊन शिक्षण घेतो. आताच देशमुख सरांनी सांगितलं, अजित देशमुखांनी, की त्यांचं शिक्षण TY पर्यंत ते मिलिटरी हॉस्टेलला राहिले आणि दादा त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिस्त आली असं मला म्हणावं लागेल. कारण ते स्वभावानं बंडखोर आहेत. माथने सर, मला वाटते मला पहिला अनुभव आला तो म्हणजे दादा पवार किंवा नागरे सर यांच्या बरोबर मी पहिल्यांदा मिलिटरी हॉस्टेलला गेल्यानंतर पहिलं दर्शन RD देसाईंचं माझं तिथं झालं. आणि त्यानंतर मी कॉलेजला असताना माथने सर, RD देसाई सर, सूर्यवंशी सर, तुमचा 1995-96चा बाळासाहेब देसाई कॉलेजवर तुम्ही एकत्र आला होता, काहीतरी ते वाद वगैरे झालेला होता आणि त्यावेळेला मी यांचं त्या ठिकाणी थोडंफार मनोगत ऐकलं होतं आणि त्यावेळेला मी त्यांचा स्वभाव जाणला. बंडखोर स्वभाव. बंडखोर स्वभाव म्हणजे काय? जे मनात आहे ते स्पष्ट बोलणे
अशा पद्धतीचा स्वभाव आदरणीय देसाई सरांचा असल्या कारणानं खरं तर काही वेळेला शिक्षकांना पानसकर सर, आता तुम्ही शेवटी म्हणला की आमचं वाईट वाटत होतं किंवा आमचं काय चुकलं असेल, तर कधी कधी शिक्षकांना सुद्धा त्यांचा स्वभाव आवडत नसेल. आमच्या संघटनेमध्ये सुद्धा काही वेळेला असायचं की देसाई सर बोलायला लागले की स्पष्ट बोलण्यामुळं काही वेळेला इतरांची मनं दुखवली जात होती, परंतु त्यांचा स्वभाव तसा नव्हता. जे काय आहे ते बोलायचं. आरवाई जाधव सरांना माहित आहे की अगदी त्यांना सुद्धा प्रखर काही वेळेला तोंडा विरोध करणारा हा त्यांचा स्वभाव या ठिकाणी आहे. खरं तर त्यांची इच्छा होती की शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक या आरवाई जाधव सरांनी सांगितलं की C1C मीटिंग असल्या कारणानं त्यांना येता आलं नाही. त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना दिलेल्या आहेत. खरं तर आणखीन एक योग असा आहे की स्मिता देसाई मॅडम माझ्या 10वी पर्यंतच्या क्लासमेट आणि त्याच्यामुळं माझा आणि देसाई सरांचा अधिक स्नेह या ठिकाणी जुळला. खरं तर त्या अत्यंत मितभाषी, पण देसाई मॅडम आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की आतापर्यंत अर्धा माणूस घरात होता आणि फुल पगार घरात येत होता. आता फुल माणूस घरात आहे आणि अर्धा पगार तुमच्या घरात येणार आहे. त्यामुळे थोडस तुम्हाला सुद्धा सहन करावं लागणार आहे आता, कारण आणि ते सहन कराल अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी करेन. खरं तर सर्व शिक्षकांना मी आवर्जून सांगेन की बरेचसे आडूचे शिक्षक असतील, कोयनानगरचे शिक्षक असतील, खरं तर घराचा प्रमुख होणं किंवा शाळेचा प्रमुख होणं हे सोपं नाही. जसा घराचा प्रमुख होणं सोपं नाही तसा शाळेचा प्रमुख होणं सुद्धा सोपं नाही. तुम्ही ज्या वेळेला शिक्षकचे मुख्याध्यापक व्हाल त्यावेळेला ते यातना तुम्हाला कळतील काय असतात ते. जसा घराचा प्रमुख होणं सोपं नाही त्याची स्थिती ही पत्र्याच्या शेड सारखी असते. म्हणजे काय तर ऊन वारा पाऊस, जो पाऊस ऊन वारा वादळ आदी सर्व जी नैसर्गिक आपत्ती आहे ती पत्र्याला सोसावी लागत असते. खरं तर प्रचंड पाऊस पडताना सुद्धा पत्र्याचा आवाज या ठिकाणी खूप आवाज करतो. तशाच पद्धतीनं एखाद्या शाळेचा प्रमुख ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्याचा सुद्धा आवाज त्या पद्धतीने जात असतो. त्याचं कारण काय आहे, त्यांना एक बाजू सांभाळायची नसते, संस्था सांभाळायची असते, ग्रामस्थ सांभाळायचे असतात, पालक सांभाळायचे असतात, विद्यार्थी सांभाळायचे असतात, शासन सांभाळायचं असतं आणि या सर्वांचा मेळ घालून तुमच्या बरोबर काम करायचं असतं. आणि त्यामुळं असा कधी कधी स्पष्टोक्ती स्वभाव सुद्धा या ठिकाणी महत्वाचा होत असतं. खरं तर देसाई सरांचा स्वभाव मातने सर तुम्ही फार जवळून अभ्यासताय किंवा सुरेश सर तुम्ही मुख्याध्यापक म्हणून सर्व किंवा संपा सरांनी किंवा सर्वच मुख्याध्यापक बांधवांनी पाहिलं असेल की बरं बोलणारा, लोकांना बरं बोलणारा हवा असतो. बोलणारा हवा आहे का खरं बोलणारा, तर यांचं बरं बोलणारा स्वभाव नाही, खरं बोलणारा स्वभाव, जे काय आहे ते बोलणार असा हा त्यांचा स्वभाव आहे. खूप छान प्रकारे देसाई सर तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही धन्यवाद आहात की सेवेची सुरुवात गोपोली, सेवेचा शेवट या ठिकाणी कोयनानगर, म्हणजे शेजारी शाखा असणाऱ्या दोन्ही शाखांच्या मध्ये सुरुवात आणि शेवट झालेला आहे. खूप सुंदर तुमची सेवा देसाई सर झालेली आहे. खरं तर सरांनी सांगितलं की टायर होऊ नका तर ट्राय करा. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज पॅनेल काम करतंय, समजा सुरेश आपले संकपाल सर असतील किंवा गव्हाणे सर असतील, ही सर्व मंडळी या शिक्षणाच्या क्षेत्राला वाहून घेतलेले आहे. अनेक लोक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सेवानिवृत्त झाले तरी काम करतायत. पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही या ठिकाणी राहाल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खरं तर सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यापासून सर्वांना की बालपणानंतर तारुण्य येतं, तारुण्यानंतर प्रौढावस्था येते आणि हा तर निसर्गाचा नियम आहे. परंतु प्रौढावस्थेच्या सायंकाळी एक अशी अटल असणारी सेवानिवृत्ती येत असते आणि ती सर्वांना येत असते. या सेवानिवृत्तीच्या आपण सर्वांनी स्वीकारवी लागते. खरं असं म्हणतात की फुले फुलतात आणि कोमेजून जातात, परंतु त्याचा सुगंध कायम राहत असतो. कापूर जळतो परंतु त्याचाही सुगंध आपल्या घरात दरवळत राहत असतो. अशाच पद्धतीनं देसाई सरांनी जे
ओपलीपासून सुरुवात केलेल्या आणि कोयनानगर पर्यंत शेवट केलेल्या त्यांच्या कामाचा सुगंध सर्व शाखांच्या मध्ये, तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये दरवळत राहो अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सेवानिवृत्तीच्या निमित्तानं देसाई सर आपणास उदंड आयुष्य लाभावो आणि स्मिता मॅडम यांच्या बरोबर तुमचं आयुष्य इथून पुढचं अत्यंत छान प्रकारे जावं. एक सुंदर असा योग या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आला की पुनश्च एकदा तुम्ही विवाह गुंफणात एक गुंफला गेला. त्यामुळे इथून पुढचं आयुष्य तुम्ही तुमच्या दोघांचं सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या शिक्षण क्षेत्राच्या सच्च्या पाईकास सेवानिवृत्तीच्या मन भरून या ठिकाणी त्यांच्या भावी आयुष्याच्या सुखी मंगलमय शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, सातारा जिल्ह्यातील आमचे कल्याणची शिंदे आहेत सर्व मुख्याध्यापक संघ, कराड आणि पाटण तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक संघ, संपूर्ण आमचा गारवा ग्रुप आणि सेकंडरी स्कूल एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन, प्रत्येक मार्गदर्शक विचारांची आपण नेहमीच आतुरतेने वाट बघतो. आदरणीय दादांना नम्र विनंती, अध्यक्ष मनोगताद्वारे आपण आपले विचार मोठी थोडे आमच्यासाठी खर्च करावे. कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या या प्राचार्य RD देसाई सर, राजेंद्र देसाई यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानिमित्त माझ्या सभेत उपस्थित असलेले आमचे सचिनराव नलोडे सर, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सुकरे सर, ज्यांचं ह्याही वयातलं काम बघितलं की लाज वाटते असे सुकरे सर, त्याचप्रमाणे जाधव साहेब, सर्व सर्व आमचे नंदकुमार सुर्वे आणि सर्वजण इथं उपस्थित असलेले तालुक्याचे, जिल्ह्याचे सर्व प्रमुख, त्याचप्रमाणे इथं असलेले कोयना परिवारातील सर्व मंडळी. वास्तविक आता सचिन नरवणे सरांचं नाव घेतलं तरी बाद झालं, तर त्यांच्या पोटात तुम्ही सगळे आहात. पण तो आज उपस्थित असलेले सर्व आणि RD देसाई सर आणि वहिनी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण उपस्थित सर्व येतात. विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल, सरांचा सत्काराने आमचा काय संबंध, आम्हाला का बसवलं होते. पण एक लक्षात ठेवा मुलांनो,